नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास असाल, 12वी पास असाल, ITI इलेक्ट्रिशियन फिटर असाल, 10वी 12वी डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ग्रॅज्युएशन कुठलीही पदवी असू द्या, मेगा भरती पुन्हा एकदा निघणार आहे. महाराष्ट्र पोलिसाचं जशी निघली, एसटी महामंडळाची जशी निघली, तशीच महाराष्ट्राच्या महावितरण विभागामध्ये सगळ्यात मोठी मेगा भरती निघणार आहे. तसं ऑफिशियली त्याची जाहिरात आलेली आहे. बाकीच्या गोष्टीचा सगळ्या डिटेल्स स्टेप बाय स्टेप येणार आहेत. महावितरणामध्ये मेगा भरती आहे. 27,675 जागा असणार आहेत मित्रांनो. म्हणून तुमच्या मित्र परिवारामध्ये, घरामध्ये किंवा ओळखीचे किंवा स्वतः तुम्ही बेरोजगार असाल, पोलीस भरती हुकली, एसटी महामंडळ हुकलं, नो प्रॉब्लेम. आता 27,675 जागेपैकी तुम्हाला पाहिजे एक जागा आणि तुमचं शिक्षण 10वी ते MA ग्रॅज्युएशन असू द्या, डिप्लोमा असू द्या, मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन फिटर कुठलंही शिक्षण असू द्या, तर ही व्हॅकन्सी तुमच्यासाठी आलेली. तर सविस्तर नेमकं प्रकरण काय, मेगा भरती कशाची आहे आणि त्याची जाहिरात मी तुम्हाला रीड करून दाखवतो, वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला या भरतीवर पूर्ण विश्वास बसेल. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण ही आशिया खंडातील सगळ्यात मोठी संस्था आहे विद्युत क्षेत्रातली. सध्या या कामगिरी मागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर प्रचंड ताण निर्माण झाला असून त्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यभर तब्बल 27,675 एवढ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. 27,600 प्रमाणात. म्हणून महावितरण संस्थेमध्ये, कंपनीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर प्रचंड ताणतणाव आहे आणि त्याच्यामध्ये काही रिक्त पदे आहेत. ते आहेत टोटल 27,675. त्याची मागणी तिथल्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे, त्यांच्या संस्थेने, अध्यक्षांनी केली आहे. लवकरच त्याची तरतूद GR सुद्धा शासनाने न्यूजपेपर मधून सांगितलं आहे की याच्यावर मेगा भरती होणार आहे. हे क्लिअर झालं, मेगा भरती होणार आहे मित्रांनो. दुसरा पॉइंट, आता महावितरण म्हणजे नेमकं काय, कुणाला जॉब मिळणार, भरतीची प्रोसेस काय असणार, अभ्यासक्रम काय असणार आणि इथे कोण सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतं. सुरुवातीला लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे की 34% इथं लो मॅन पॉवर, म्हणजे 100 पैकी फक्त 100 मधले 34 लोक तिथं कामालाच नाही. म्हणून कामाचा लोड प्रचंड आहे आणि स्कोप खूप मोठा आहे, कारण ही मेगा भरती आहे. म्हणून ही संधी बिलकुल मिस करायची नाही. वारंवार सांगतोय, बिलकुल मिस करायची नाही. 34% मॅन पॉवर आहे, जे की 27,675 जागांना. आणि ह्याचे युजर जर बघितले महाराष्ट्रामध्ये तर 3.5 CR पेक्षाही जास्त युजर, म्हणजे प्रचंड मोठ्या डिमांड आहे. आणि ही म्हणजे विशेष म्हणजे भरती जी आहे ती शासकीय भरती आहे मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. म्हणून रिक्त पदे कुठले कुठले असणार आहेत, आता याच्यामध्ये एक डिवायडेशन करून सांगितलेले शासनाने की याच्यामध्ये जे तांत्रिक पदे आहेत मित्रांनो, 18,500 एवढे पदे आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तांत्रिक पदामध्ये, यंत्रचालकामध्ये आहेत 5,621 एवढे पदे असणार आहेत. लेखा व अन्य विभागामध्ये असणारे 2915, अभियंता संवर्गामध्ये असणारे 633 विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये 166, हे बघा 166 पदे अशी होती जे की मंजूर होऊन परत त्याला रद्द करण्यात आलेलं आहे मित्रांनो, काही तांत्रिक कारणामुळे, काही अडचणीमुळे. म्हणून लक्षात घ्या, तरीही 166 मायनस केले तरी 27,000 प्लस मेगा भरतीची तयारी असणार आहे मित्रांनो. म्हणून याची संधी बिलकुल मिस करायची नाही आणि जास्तीत जास्त सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायचे, जेणेकरून सर्वांना मेगा भरतीचं लगेच अपडेट पोहोचेल मित्रांनो. आता ही भरती नेमकं का करणार आहे, मेगा भरती केव्हा निघत असते, का करायची असते, त्याचे परिणाम खूप मोठे असतात, खूप घातक असतात थोडक्या प्रमाणात. आता इथे 34% मॅन पॉवर कमी आहे महावितरण कंपनीमध्ये सध्याच्या कंडिशनला. म्हणून काय होतं मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर, आशिया खंडात किंवा इंडियामध्ये किंवा आपली जिथे जिथे इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते तिथं मोठ्या प्रमाणात ताणतणाव येतो, क्वालिटी वर्क राहत नाही. त्याच्यानंतर सेवा व गुणवत्तेत घट होते मित्रांनो. त्याच्यानंतर कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर प्रचंड वर्कलोड असतो, म्हणून मानसिक तणावाखाली ते जॉब करत असतात. त्याच्यानंतर थकीत वसुली, जी काही कर्मचारी, आपण ज्यावेळेस घरातली लाईट असतो, फॅक्टरीतली लाईट असेल किंवा इतर क्षेत्रातली लाईट कुठली असो,
ज्यावेळेस वसुली विभाग आपल्याकडे लाईट बिल वसुली करायला येतो त्यावेळेस काय येतो, कारण की मॅन पॉवर कमी नसते, वसुली प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो, मग त्याचा आर्थिक बोजा ह्या महावितरण कंपनीवर पडतो. लोक काय करतात, बऱ्याच वेळेस 2-2, 3-3 महिन्याचं लाईट बिल क्लिअर करत नाही, किंवा जे काय त्यांचं लाईटचं जे आहे युनिट्स असतात ते क्लिअरिटी होत नाही, म्हणून ते थकीत होतं आणि याच्यावर आर्थिक बोजा होतो. म्हणून याचं एक अजून एक उदाहरण म्हणजे आता महागाईवर सुद्धा परिणाम होतो, कारण की ते ताणतणाव, बोजा आणि वसुलीवर सुद्धा इफेक्ट होतो. मित्रांनो, सुरक्षेचा प्रश्न, जर कर्मचारी कमी असतील तर अर्थातच डल प्रकारे वर्क होणार, क्वालिटी वर्क तिथे बिलकुल होणार नाहीये, म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांची सुद्धा कर्मचाऱ्यांचा इथं प्रश्न उद्भवतो. मित्रांनो, हा जो परिणाम आहे हा भरून काढण्यासाठी तिथल्या फेडरेशनने मित्रांनो ही मेगा भरती घेण्यासाठी पूर्णपणे शासनाला मजबूर केला आहे. शासनाने सुद्धा त्याची जाहिरात हे केलेली आहे, म्हणून लवकर मेगा भरती येणार आहे, याच्या तयारीत जोरदार राहायचंय. मित्रांनो, ह्या झाल्या रिक्त पदे कुठले असणार आहेत, त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि हे पद कुठले कुठले असणार आहे ह्याचं मी तुम्हाला बेसिक डिटेल सांगितलं. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचं तुमचं शिक्षण काय पाहिजे हे बघा. शासकीय नोकरी म्हटलं तुम्ही 10वी असू द्या, 12वी असू द्या, तुमचं ITI, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल डिप्लोमा, BE, BTech किंवा ग्रॅज्युएशन कुठलंही झालेलं असू द्या, प्लस तुम्ही फ्रेशर असू द्या, फ्रेशर असाल मित्रांनो, किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल मित्रांनो, दोन्ही गोष्टी इन्क्लूड आहेत. जर एक्सपिरियन्स असेल तर मोस्ट बेटर, जर नसेल फ्रेश असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण त्याचा पूर्ण डाटा, पूर्ण अनालिसिस, पूर्ण त्याचे स्पेसिफिकेशन यायचे बाकी आहेत. ते आल्याच्या नंतर लवकरच तुम्हाला अपडेट करेल. परंतु इथे कुठल्याही मोड मध्ये तुम्ही असाल, फ्रेशर ऍज किंवा ऍज अ एक्सपिरियन्स पर्सन असाल, तर तुम्हाला तुमचं शिक्षण लागणार आहे. इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, लाईनमॅन, 10वी 12वी डिग्री मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, BE, BTech आणि मराठी टायपिंग प्लस कॉम्प्युटर बेस कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, म्हणून सुरुवातीला काय करायचं, आता ही भरती 100% येणार आहे, कारण त्याचं GR मध्ये तसं त्याने सांगितलेलं आहे. दुसरं, तुमचे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट काढून ठेवायची आहे. तिसरं, त्याच्यावर काय अभ्यासक्रम असणार आहे त्याची तयारी करायची असणार. बेसिक 10वी 12वी तुमचं ग्रॅज्युएशन रिलेटेड जे असणार आहे ते. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असणार आहेत ते सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर चौथा पॉइंट मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट असणार आहे मराठी टायपिंग अँड कॉम्प्युटर नॉलेज, किंवा कॉम्प्युटरचा एखादा सर्टिफिकेट किंवा एखादा कोर्स झालेला असेल तर अतिशय बेस्ट असणार आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे, तर 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत सुवर्ण संधी असणार आहे. अभ्यासक्रम, फॉर्म भरण्याची प्रोसेस, फॉर्म कसा भरायचा, काय असणार आहे, सगळी स्टेप तुम्हाला नवीन अपडेट आलं की सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्याच चॅनलवर मिळेल. म्हणून चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर तुमचे कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या पोरांपर्यंत पाठवा, जेणेकरून सगळ्यांना मेगा भरतीचं सगळ्यात अगोदर अपडेट येईल. मित्रांनो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. राम राम.